पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी चालू असणार आपलं ईशावास्य उपनिषद. त्यामध्ये आपण या ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्त उपासना. पहिल्यांदा ईशावास्य सांगितलं. संपूर्ण हे जगत जे आहे संपूर्ण काय परमेश्वरानेच व्याप्त केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लागते ना त्यक्तेन भुंजिता हा कुठल्याही वस्तूचा उपभोग घेताना हे परमेश्वराचे आहे. प्रसादे सर्व दुःखानां सांगितलं. हे परमेश्वराचा प्रसाद आहे अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण स्वीकार करतो त्यावेळेस काय होतं त्याच्यामध्ये संपूर्ण जी पापं आहेत ही पापं त्यापासून दूर होतात. भुंजते ते त्वघम पापा हा ये पचंती आत्मकारणच सांगितलं की केवळ स्वतःसाठीच काय करतात. जे अन्न आदी जे आहे अन्नाच्या अनुषंगाने कुठल्याही वस्तूंचा उपभोग घेतात. भुंजते ते त्वघम पापा हा ते काय करतात पापाचंच भक्षण करत असतात असं गीता त्या ठिकाणी सांगते. म्हणून अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी घेताना घेत असताना उपभोग घेत असताना संग्रह करत असताना आपल्या मनामध्ये काय हे परमेश्वराचा प्रसाद स्वरूप आहे ही जर भावना असेल तर ती जी गोष्ट आहे तो उपभोग जो आहे ते जे आहे ते सर्व काय आहे सात्विक दर्जाचं त्याला स्थान त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि म्हणून अशा अनुषंगाने मग त्या ठिकाणी काय सांगितलं कर्म आणि उपासना 9, 10, 11व्या मंत्राच्या द्वारे कर्माची उपासना कर्माच्या मार्गाने जाणे किंवा उपासनेच्या मार्गाने गेल्यावर त्याची काय फलप्राप्ती आहे आणि दोघांचं एकत्रीकरण केलं काय फलप्राप्ती आहे 9, 10, 11व्या मंत्राच्या माध्यमातून सांगितलं. तसंच सेम पॅटर्न काही कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये भिन्नता नसणारा असणारा या ठिकाणी काय पुन्हा 12, 13 आणि 14व्या मंत्रामध्ये तोच विषय. फक्त आता काय केलं व्यक्त आणि अव्यक्त उपासना तिथं कर्म आणि उपासना सांगितली. देवता उपासना तिकडे आणि कर्म नित्य नैमित्तिकादीची सेई कर्म सांगितली. त्याच अनुषंगाने आणि त्यांचा समुच्चय केल्यानंतर काय फळ होतं ते त्या ठिकाणी सगळं सांगितलं. काय सांगितलं मग त्याच्या यदिष्टमधीराणाम येन तद्विदक्षरे विद्यांच्या अविद्यांच्या यस्तद्वेदो भयगुंसः अविद्या मृत्युं जित्वा विद्या अमृतत्वम अश्नुते. अमृतत्वाची अशा प्रकारे दोघांचा ज्यावेळेस समुच्चय करतो आपण त्यावेळेस काय होतं निश्चितपणे साधकाला त्या ठिकाणी अमृतत्वाची प्राप्ती होते. अगदी तसंच या ठिकाणी सुद्धा व्यक्त आणि अव्यक्ताची उपासना आहे सगुण आणि निर्गुण उपासना. या दोघांचा समुच्चय केल्यानंतर काय निश्चितपणे पुन्हा अमृतत्वाचीच प्राप्ती आहे. जे आहे परमधाम परमेश्वराचं यद्गत्वा न निवर्तन ते सांगितलं. तद्धाम परमम मम की परमेश्वराचं तेवढं एकच धाम आहे की ज्या धामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे जन्म आणि मरणाचं चक्र त्या ठिकाणी पुन्हा राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हणून त्याची असणारी ती फलसु काय संभूतींच्या विनाशंच यस्तद्वेदो भयगुंसः विनाशेन मृत्युं तेत्वा संभूत्या अमृतम अश्नुते. पुन्हा तेच सांगितलं या ठिकाणी सुद्धा त्याचं जे फल आहे अमृतत्वाची असणारी प्राप्ती. अमृत आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. न मृतः अमृतः की आहे मरणाचा जो भाव आहे. भीती काय मरणाची भीती परंतु जीवनामधलं वास्तविक सत्य सुद्धा तेच आहे. काय वास्तविक ह्या संपूर्ण जीवन जगत असताना सत्य काय आहे ह्या जीवनामध्ये तर सत्य एकच वस्तू आहे ती म्हणजे मृत्यू. की तुम्ही कितीही त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी ती तुम्हाला गाठणारच आहे आणि ते अंतिम सत्य. म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे हे कशाची मृत्यू म्हणजे काय तर मृत्यू म्हणजे आहे जे शरीराचा जो पिरियड एक्सपायरी डेट आपण ज्याला म्हणतो ती संपणं. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायात पुन्हा सांगितलं वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. अशा प्रकारे ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र झाल्यानंतर आपण ते वस्त्र काय करतो जुना झालेला शर्ट बनियन असेल तर ते काय करतो आपण काढतो 1 वर्षानंतर अथवा 1.5-2 वर्षानंतर नाही ते बाजूला ठेवून दुसरं ज्याप्रमाणे नवीन वस्त्र परिधान करतो तसंच या ठिकाणी हा जो जीवात्मा आहे या शरीराला पण काय लिमिटेशन दिलेले आहेत किती वर्ष जगायचं. आता या अनुषंगाने सांगितलं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषच्छतगुं क्षमा हा सांगितलं.
की या कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा काय केली, 100 वर्षापर्यंत नेली. जी 1000पर्यंत होती ती 100पर्यंत आणून ठेवली. पण जसं जसं कलियुगाचा उद्रेक होत चालला, पुढे पुढे चाललं, तशी अशी आयुर्वेद मर्यादा कमी झाली. 100ची 90 गेली, 90ची 80वर आली, 80ची 70 झाली, 60 झाली, आता त्यापेक्षाही कमी आली, 50पर्यंत आली आता आयुर्मर्यादा. म्हणजे मग काय करत, मग हे सगळं जे करत असताना म्हणजेच काय, मृत जे आहे, मृत्यूची जी भीती आहे थोडक्यात, म्हणजेच काय, या शरीरापासून मी दूर होणं, या शरीराची एवढी अटॅचमेंट करून ठेवलेली आहे, या शरीराच्या अनुषंगानेच सगळं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायश्चितायाम परलोक मार्गे धर्मानुगच्छती जीव एकहा. आपण जे जे आपण म्हणतोय, हे माझं, ते माझं, धनाने भूम पशवाश्च गोष्टे नारी ग्रहद्वार सखा स्मशाने देहश्चितायाम सांगितलं. हा देह जरी किती आपण म्हटला तरी आपण किती साथ देणार आहे, ज्याला आपण म्हणतो हा माझा आहे, माझा आहे, माझा, जोपर्यंत यामध्ये राम आहे तोपर्यंतच काय केलं पाहिजे, तो आत्माराम साधला पाहिजे. एकदा याच्यामधला राम निघून गेल्यानंतर काय, काही याच्यामध्ये अर्थ राहत नाही. मग आपण म्हणतो व्यावहारिक ज्ञानात काय म्हणतो, त्याच्यात काही राम नाही. राम नाही म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी राहिलेला नाही. म्हणून जोपर्यंत राम आहे, राम आहे म्हणजे या ठिकाणी असणारं ते चैतन्य जोपर्यंत आहे, शाश्वत चैतन्य आहे. म्हणून त्या ठिकाणी काय आपण पाहिलं, महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कृष्ण आणि अर्जुन त्या रथावरून आल्यानंतर उभा गेला, आता रथातनं सगळं झालेलं आहे. आता खाली उतरायच्या वेळेस काय म्हणतात कृष्ण अर्जुनाला, हे अर्जुना तू पहिला रथातून खाली उतर. अर्जुन म्हणतो, हट्टास करतो, नाही भगवंत तुम्ही काय करा, तुम्ही पहिल्यांदा रथामधून खाली उतरा, त्यांच्या मागे मी उतरेल. भगवंत म्हणतात, तसं होणार नाही बाळा अर्जुना, तुला पहिलं उतरावं लागेल आणि त्यानंतर मी या रथातून उतरेल. आणि मग अर्जुन त्या रथातून खाली उतरल्यानंतर भगवंत ज्या क्षणी त्या रथातून खाली उतरतात त्या क्षणी काय होतं, तो रथ भस्मसात होऊन जातो. म्हणजेच काय, जोपर्यंत याच्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन सांगितलं. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. तो जो हरी आहे, म्हणून माऊलींनी त्या ठिकाणी हरीच्या अनुषंगाने हरिपाठ केला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या हरीमध्ये एवढी ताकद आहे की नुसतं मुखाने फक्त तुम्हाला म्हणायचं. आणि म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत या ठिकाणी हरी आहे तोपर्यंत हरीला जाणून घेतलं पाहिजे. तो हरी जो सर्वत्र आहे, जसं प्रल्हादाने जाणलं, ध्रुवाने जाणलं, लहानपणीच कुठे आहे, सगळीकडे सर्वत्र आहे. कुठे नाही अशी वस्तूच नाही, कुठे नाही अशी जागाच नाही, सर्वत्र तोच हरी आहे. त्या हरीच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे प्रल्हादाने किती 8व्या वर्षीच जाणून घेतलं, मातेच्या गर्भामध्येच. आणि तो उपदेश सगळ्यांना देत फिरला प्रल्हाद, नारायण नारायण नारायण. माझाच मुलगा माझ्याच विरोधात, माझा शत्रू जो आहे त्याचाच प्रचार करतोय. कसं वाटलं असेल त्या दिवशी हिरण्यकश्यपूला. म्हणून त्याला नानाविध त्या ठिकाणी यातना दिली, त्यातनं सगळ्यातनं हरीने त्याची सुटका केली. म्हणून मग अतिशय ज्यावेळेस मनुष्य म्हणतो सहन होत नाही, अरे तू माझा काय जो वैरी आहे त्याचाच प्रचार करतो, अरे काय करतोयस तू प्रल्हादा, सहन झालं ना काय तुझा, तो हरी 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 सारखं लावलंय. तो हरी काय सर्वत्र आहे का, हो सर्वत्र तो हरी आहे. सगळं आहे तर मग ह्या खांबासुद्धा तो हरी आहे. मग खांबाला लाच मारल्यानंतर हिरण्यकश्यपूने त्यामधनं तो हरी प्रकट होतो. म्हणजेच काय, हरी सर्वत्र आहे. म्हणून तो इथे सुद्धा तोच हरी आहे, त्या हरीच्या व्यतिरिक्त काही नाही. माऊली त्याला म्हणतात जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. सुसंवेद्य स्वरूप आहे, जोपर्यंत तो आहे तोपर्यंतच. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मन, यद वाचो वाचस्य प्राणस्य प्राणः. श्रोत्राचा श्रोत्र, वाचेचा वाच, पाहण्याला चक्षुचा चक्षु, प्राणाचा प्राण. या प्रत्येक जी पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय या ठिकाणी आहे, या सगळ्यांना आपापल्या कार्यामध्ये प्रेरित करून, का प्रेरित करण्याची जी शक्ती आहे ती कोण देतो, तो हरी देतो. म्हणून जोपर्यंत हरी आहे तोपर्यंत हरीचं स्वरूप जाणण्यासाठी, म्हणून हा सगळा जो विस्तार केला संतांनी, महात्मांनी, ऋषींनी, हे जे काय सगळा विस्तार केला, तो काय, जो हरी ज्यांनी पाहिला, साक्षात केला,
ज्यांनी तो अनुभवला, त्याचा आनंद अनुभवला, तो दुसऱ्याला व्हावा या अनुषंगाने ही सगळी रचना. वेदमंत्र असतील, श्रुती असतील, स्मृती असेल, पुराण असतील, अभंग असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, या सगळ्याचं सारासार काय, तर सार या सगळ्यांचं एकच, तो हरी. जीवनामध्ये मुख्य काय ध्येय आहे साधकाचं, साध्य काय, तर हरीची प्राप्ती करून घेणे. ते हरिप्राप्तीशी उपाय सांगितलं. मग काय, धरावे संतांचे ते पाय. त्या ठिकाणी सांगितलं की जे गुरु आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे, की ज्यांनी तो हरी आपल्या जीवनामध्ये अनुभवलाय. मग ते काय करतील, आपल्याला असणारा यथोचित असा तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम सांगितलं. ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, ते जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान, ते हरी प्राप्त करून घेण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतं. आणि म्हणून अशा प्रकारे मग तो हरी कसा प्राप्त होईल, मग त्यासाठी सगुण उपासना, निर्गुण उपासना, कर्म उपासना. मग उपासनेमध्ये सगुण उपासना, आता म्हणून पहिली कर्म उपासना सांगतात. उपासनेमध्ये आता सगुण उपासना, निर्गुण उपासना, संभूती, असंभूती हे शास्त्रीय शब्द त्या ठिकाणी आले. आणि त्याची असणारे त्याचं फल काय, मग विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते, की अशा प्रकारे असंभूतीद्वारा प्रकृतिलय रूप काय अमृतत्व जे आहे ते अमृतत्व त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरिता म्हणून या सगळे मंत्र या ठिकाणी सांगितले. त्यातील काय पण मला वाटतं मागच्या पाठामध्ये 12वा जो श्लोक होता, हा 12वा श्लोक आपण पाहिला होता. अंधंतम प्रविशन्ति ये संभूती उपासते ततो भूयते तमो यौ संभूत्यागम प्रतः. आणि 13वा असणारा त्या पुढचा श्लोक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय, आता त्या दोन्ही उपासनाच्या समुच्चयाचे कारण जे त्यांचा फलभेद आहे, त्यांचा जो समुच्चय का होऊ शकत नाही, ते त्यांचा फलभेद त्या दोघांचा. संभूतीचा असणारा फल भिन्न आहे, असंभूतीचा असणारं फल भिन्न आहे. फलभिन्नता असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या लोकांची प्राप्ती सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. मग काय त्याचे फलभेद ते या ठिकाणी सांगितलं 13व्या मंत्राच्या द्वारे. अन्यथेवाहुर संभवाद अन्यदाहुर संभवात इतिष्टमधीराणामेनस्तत्विजरक्षिरे, की अशा प्रकारे म्हणतात. काय, कार्यब्रह्माचे जे आहे हे कार्यब्रह्म सगळं, त्या कार्यब्रह्माचे काय उपासनेचं असणारं फळ भिन्न सांगितलेलं आहे. आणि अव्यक्त उपासनेचं फळ संभूती आणि असंभूती या दोघांची उपासना केल्यानंतर प्राप्त होणारं जे फळ आहे हे भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. असं आम्ही कोणाकडनं ऐकलेलं असं हे सगळं. इथे शुश्रूम धीराणाम, जे विद्वान आहेत, जे आचार्य आहेत, जे संत आहेत, जे महंत आहेत, असे जे कोणी आहेत बुद्धिवान लोक जे आहेत, त्यांच्याकडनं आम्ही का असे ऐकले आहे, ज्यांनी आमच्या हृदयाची व्याख्या केली आहे, की अशा प्रकारे ते जे आप्त ज्याला आपण म्हणतो, ज्यांनी त्या तत्वाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, असे जे आप्त, त्या आप्तांकडनं आम्ही हे सगळं काय केलं आहे, शुश्रूम म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या आहे, की या उपासनेचं फळ काय होईल, संभूतीची उपासना केल्यानंतर काय होणार आहे, असंभूतीची उपासना केल्यानंतर, कार्यब्रह्माची उपासना केल्यानंतर काय होणार, अकार्यब्रह्माची उपासना केल्यानंतर काय होणार आहे, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्य काय म्हणतात, त्याची व्याख्या आचार्य म्हणतात. अन्यदेव पृथगेव आहुः फलं संभवात् संभूतेः कार्यब्रह्म उपासनादि अनिमाद्य ऐश्वर्यलक्षणं व्याख्यातवन्तः इत्यर्थः. तथा च अन्यत् आहुः असंभवात् असंभूतेः अव्याकृतात् अव्याकृतोपासनात् यदुक्तम् अंधन्धम प्रविशन्ति इति प्रकृतिलय इति च पौराणिक उच्यते इत्येव शुश्रूमः धीराणां वचनं येनस्तद्विचक्षरे अव्याकृत अव्याकृत उपासना फलं व्याख्यातवन्तः इत्यर्थः. की अशा प्रकारे काय म्हणतात, की संभूती अर्थात कार्यब्रह्माच्या उपासनेचे होणारे फळ काय, अनिमादी आयुष्य अष्टसिद्धी, निमादी आयुष्य अनिमा ऐमा महिमा लघिमा जे काय त्या ठिकाणी ज्या अष्टसिद्धी आहेत, त्या अष्टसिद्धी कोणाला प्राप्त होतात, जो कार्यब्रह्माची उपासना करतो. कार्यब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भाच्या अनुषंगाने त्या देवता ज्या आहेत, प्रमुख देवता ब्रह्मादी, त्या ब्रह्मादी प्रमुख देवतेंची जो उपासना केली, त्या ठिकाणी म्हणतो शिव उपासना करेल एखादा,
एखादा ब्रह्माची उपासना केल्या अशा प्रकारे त्या ब्रह्माची उपासना केल्यानंतर कार्यब्रह्माची व्यक्त स्वरूपामधला मग त्याला काय होईल, अनेमादी ऐश्वर सिद्धी आहे. तर आपण म्हणतो अष्टसिद्धी अष्टसिद्धीचे दाता. त्या ठिकाणी अष्टसिद्धी ज्या आहे त्या अष्टसिद्धी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होते. अनेमादी ऐश्वर जे आहे हे सगळे त्याला काय होईल, असे वेगळे म्हणजे ते फळ त्याला प्राप्त होईल. म्हणजे भौतिक जगतामध्ये व्यावहारिक जगतामध्ये जे फळ त्याला प्राप्त व्हायचं असेल ते व्यावहारिक जगतामधलं असणारं फळ त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे संभूती म्हणजे अव्याकृत. पहिला आता व्याकृताचं सांगितलं म्हणजे त्याचा जगतामध्येच त्याला विशेष अशी एक प्रज्ञा प्राप्त होईल किंवा ते सगळं जाणून घेण्याची अनिमा महिमा लघिमा काय त्या अशा आहेत त्या ठिकाणी अष्टसिद्धी त्या सगळ्या त्याला काय प्राप्त होऊन जातील. आणि मग त्याद्वारे काय तो त्याला जे मनात येईल तो इच्छी वस्तू त्या ठिकाणी प्राप्त होईल वगैरे ते सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ते सगळं त्याला प्राप्त होईल. कोणाला, जो व्यक्त म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना करतो त्याला, त्या अनुषंगाने इतर देवतांची उपासना करणाऱ्याला सुद्धा. परंतु त्याचप्रमाणे जो संभूती अव्यक्त प्रकृती लयद्वारा मागच्या पाठामध्ये पाहिल्याप्रमाणे प्रकृती उपासना म्हणजे निर्गुण उपासना करतो. निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे त्या निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करतो त्याला काय फळ मिळतं, त्याचं फळ त्या ठिकाणी वेगळंच सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे पहिल्यांदा अंधंतम प्रविश्यन्ते इत्यादी वाक्याद्वारे तथा ज्यास प्रकृतिलय म्हणतात असे आम्ही विज्ञान लोकांकडनं ऐकले आहे. मग काय मिळतं त्याला, प्रकृतिलय. त्या ठिकाणी संपूर्ण एक जसं त्या ठिकाणी सांगितलं सुषुप्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर प्रकृतिलय म्हणजे काय, की ज्याप्रमाणे आपण जागृत, स्वप्न आणि सुषुप्त या 3 प्रकारच्या आपल्या अवस्था सांगितल्या. त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, प्रकृतिलय होतं. प्रकृतिलय होतं म्हणजे काय, मूल अज्ञान ठिकाणी राहतं. बरोबर आहे. त्या ठिकाणी बीज अवस्थेमध्ये मला काय करायचं, अहमचा पूर्ण विनाश होत नाही. अहम त्या ठिकाणी राहतोय म्हणून आपल्याला आठवतंय. परंतु सुखेन मया निद्रा आसीत आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, म्हणून सगळे झोपण्याचा प्रयत्न करतात. कारण कुठल्याही प्रकारचा आलंबन विना, कुठल्याही प्रकारच्या विषयाविना त्या ठिकाणी काय सुखेन मया निद्रा अनुभूयत, सुखाने छानपैकी मी आता झोपलो म्हणून लोक काय करतात, तासनतास झोपण्याचा प्रयत्न करतात. कारण का, कुठल्याही विषयाविना तिथं जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर काय आनंद व्हायचा असेल, सुख प्राप्त करायचं असेल तर आपली मूढ कल्पना आहे काय, विषयांद्वारेच आनंदाची प्राप्ती होते. परंतु विषयांमध्ये आनंद आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति मैत्रेयी सांगितलं. त्या ठिकाणी याज्ञवल्क्याने मैत्रीचा जो संबंध आहे त्या ठिकाणी संवाद आहे सांगितला. तिथं काय दिला उपदेश, मग त्या शेवटी याज्ञवल्क्यांनी दिला की हे सगळं जे तुला प्रिय वाटतं, मला हे प्रिय ते प्रिय, नवा अरे जायाय कामाय जाया प्रिया भवत आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, नव अवित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति, नव वै पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्ति आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवन्ति. हे सगळ्या ज्या गोष्टी आम्हाला प्रिय वाटतात या का बरं वाटतात, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, त्यामुळे मला सुख प्राप्त होतं. एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर छानपैकी असणारे एका मस्त काचे डिशमध्ये असणारे सुंदरपैकी 4 गुलाबजाम करून आणल्यानंतर ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा नेत्रसुख प्राप्त होतं. नंतर खाल्ल्यानंतर स्वाद घेतल्यानंतर काय मला बरं वाटतं, हा छान सुंदरपैकी गुलाबजाम आहेत. सुख कोणाला होणार आहे, इथं आत्मनस्तु कामाय या ठिकाणी त्याचं सुख प्राप्त होणार. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, सगळ्यापासून मला बरं वाटतं. आपण काय म्हणतो, केल्यानंतर मला सुख वाटतं, मला बरं वाटतं म्हणून मी तू का करतो, मला बरं वाटतं. सहज प्रश्न आहे. तेच उत्तर त्या ठिकाणी. म्हणून आत्मनस्तु कामाय, त्याच्यामुळे माझ्या मनाला आनंद मिळतो म्हणून मी ती गोष्ट करतो. मग ज्याला आनंद मिळतो तीच वस्तू प्राप्त केली तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. म्हणून मग काय केलं पाहिजे, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य मैत्रेयी सांगितलं. त्याला जर प्राप्त आनंद होत असेल तर मग त्यालाच प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार. आत्मावारे द्रष्टव्य मंतव्य श्रवण मनन निध्यासन करून ते आत्मतत्वच प्राप्त करायचा तू प्रयत्न कर.
म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरनं सांगितलं की अशा प्रकारे काय त्या ठिकाणी प्रकृती लयाचा विषय झाला. त्या प्रकृती लयामध्ये काय अहम भावना सूक्ष्म स्वरूपामध्ये इथे असते. सुखाने जरी झोपला त्या ठिकाणी तरी मी सुखाने झोपलो. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय करतो, उठल्यानंतर आपण काय करतो, अरे वा किती मस्त मला झोप लागली. म्हणजेच काय, तो त्या ठिकाणी सुखाने झोपणारा जो आहे ती अहमवृत्ती, अत्यंत सूक्ष्म विचार, ती अहमवृत्ती त्या ठिकाणी अजून तिचा परिपूर्ण नाश झालेला नाही. तसं या ठिकाणी सुद्धा काय प्रकृती लयामध्ये सुद्धा अगदी तेच तसंच, अगदी ती अहमवृत्तीचा परिपूर्ण नाश होत झालेला नाही किंवा प्रलय झालेला नाही. म्हणते त्या ठिकाणी सांगितलं, ज्या प्रकृती लय म्हणतात असे आम्ही विद्वानांकडून ऐकलेले आहे. ज्याप्रमाणे मागे व्यक्त अव्यक्त उपासनेच्या फळेचे व्याख्यान केले, अलग मग व्यक्त आणि अव्यक्त अशा प्रकारे एकाचे प्रकृती लय आणि एकापासून अनिमादी ऐश्वर्य सिद्धी व्यावहारिक जगामध्ये असं व्यक्त अव्यक्ताचं फळ सांगून पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी 14व्या मंत्राच्या माध्यमातून काय सांगतात आचार्य, यतः एवं अतः समुच्चय संभूती असंभूती उपासनयोः युक्तः एव एकपुरुषार्थत्वाच्च इति आहः. आणि म्हणून काय, कारण दोघांची भिन्न उपासना काय केल्यानेच काय होते, भिन्न फलप्राप्ती होते. या दोघांची काय होते, भिन्न भिन्न उपासना केली. मागे सांगितलं होतं कर्मानी उपासना भिन्न भिन्न झाल्यानंतर भिन्न उपासना सांगितली. तसं या ठिकाणी सुद्धा संभूती असंभूती व्यक्त अव्यक्ताची उपासना केल्यानंतर एकाचं अनिमादी ऐश्वर्य सिद्धी आणि दुसऱ्याचं असणारं फळ काय आहे, तर त्या ठिकाणी असणार प्रकृती लय आदी फल त्याची प्राप्ती होते. आणि म्हणून उपासना केल्यास भिन्न फलाप्राप्ती होते. म्हणून त्याचा समुच्चय उचित आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्या दोघांना जसं कर्म आणि उपासना एकत्रित केली त्याप्रमाणे इथे सुद्धा काय केलं, संभूती असंभूती या दोघांची एकत्रित उपासना केली पाहिजे. या व्यतिरिक्त एका पुरुषाकडून होत असल्यामुळे सुद्धा त्याचा समुच्चय करणे योग्य राहणार आहे. आणि म्हणजे एका पुरुषात जसं त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा ज्या कर्म आणि उपासना एकाच पुरुषांकडनं संभव आहे, कर्म करत करत अलग लक्षात तो उपासना करू शकतो. सगळे स्नान संध्या आचमनादी केलं, इतर काय गंधलेपनादी भस्मधारणादी विधी करून काय जे आहे त्याची कर्म करत राहिला. आणि कर्माच्या द्वारे त्यानंतर काय, आता मला उपासना करायची कोणत्या देवतेची, मला शिव उपासना करायची, तर मग असणारा मंत्र आता नवरात्र राहिला तर देवी उपासना करायची आहे 9 दिवस. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली या स्वरूपामध्ये मग त्या प्रकारे त्या देवतांची असणारी उपासना त्या ठिकाणी सांगितली. आणि म्हणून ती दोघांना युगपत, युग म्हणजे एकाच वेळेस एकाच पुरुषांकडून पहिली काय सगुण उपासना आणि त्यानंतर निर्गुण उपासना होऊ शकते. तेच सांगितलं काय, या व्यतिरिक्त एका पुरुषांकडून होत असल्यामुळे सुद्धा त्याचा समुच्चय करणे योग्य राहणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा समुच्चय त्यांनी योग्य केला. काय म्हणतात, संभूतींच विनाशंच यस्तत्वेद भयगंसः विनाशेन मृत्युंथीत्वा संभूत्यामृतमश्नुते. की अशा प्रकारे काय, जो असंभूती म्हणजे अव्यक्त याची उपासना अथवा संभूती म्हणजे कार्यब्रह्म हिरण्यगर्भ याची उपासना, या दोघांना एक साथ जाणतो. या दोघांची उपासना जी आहे व्यक्त अव्यक्त दोघांची हिरण्यगर्भ आणि या ठिकाणी अव्यक्त असणारे प्रकृतीलय, या दोघांची आता काय करतोय, दोघांची उपासना एक समान एकाच वेळेस समुच्चय करून आता दोघांच्या उपासनेचा काय करतोय, समुच्चय करतोय. एक साथ जाणतो. तो कार्यब्रह्माची उपासना करून मृत्यूस पार करतो. तो कार्यब्रह्माची उपासना म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना करून मृत्यूस पार करतो. म्हणजे उत्तरायणाच्या अनुषंगाने तो ब्रह्मलोकापर्यंत जाऊन थांबतो, म्हणजेच मृत्यूस पार करतो. आणि असंभूती म्हणजे अव्यक्ताद्वारे काय, प्रकृती लयद्वारा एक एक संपूर्ण प्रकृतीच्या लयद्वारा अमृतत्वाला प्राप्त करतो. म्हणजे दोघांच्या समुच्चयाने तो काय करतो, त्या ठिकाणी प्रकृती लयद्वारा अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो. त्या ठिकाणी म्हणजे शेवटचं जे असणार आहे प्रकृतीला, म्हणजे तिकडे वरती भिन्न भिन्न केलं तर प्रकृती लय, परंतु दोघांना एकत्रित केलं तर काय करतो, तो एकत्रित केल्यानंतर उपासना एक साथ जो जाऊन तो कार्यब्रह्माची उपासना करून मृत्यूला पार करून त्या ठिकाणी हिरण्यगर्भ लोकामध्ये जाऊन थांबून हिरण्यगर्भाच्या सकाशात ते ज्ञान प्राप्त करून मृत्यूस पार करतो. म्हणजे कल्पांते
त्या ठिकाणी हे सांगितले. हिरण्यगर्भ काय करतो, त्याला त्या ठिकाणी ते असणारी महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी करतो आणि या जन्म मरणाच्या मृत्यूतून तो पार होतो. असा 14व्या मंत्राचा असणारा अर्थ. म्हणजे समुच्चय जर केला तर निश्चितपणे तो मृत्यूला पार करून अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो आणि एकच जर उपासना केली तर त्याची विशिष्ट अशी त्याला सिद्धी प्राप्त होते. या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचं असणारे जे भाष्य आहे 14व्या मंत्राचं ते उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.